ई-एम-पी इन्फो नावाचा हा एक टेबल आहे. या टेबलमध्ये आय-डी नावाचा कॉलम आहे, नेम नावाचा कॉलम आहे आणि एक सिटी नावाचा कॉलम आहे. सो जेव्हा पण आपण ऑटो इन्क्रिमेंट लावलं, ते ऑटोमॅटिकली बघा स्टार्ट झालंय. डिफॉल्टमध्ये ते स्टार्ट झालंय 1 पासनं, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5. बट इन केस मला हे असं नकोय. मला हे स्टार्ट करायचंय बाय 100 किंवा 1000 किंवा जसं 100, 200, 300 पासून मला हे स्टार्ट करायचंय. म्हणजे आपला जो डेटा आहे तो असा यायला पाहिजे जसं 101 जयेश, 102 किशोर, 103 रिया, 104 राजेश, 105 विजय. जर मला असं हवं असेल, तर मी काय करणार? त्यासाठी आपण काय करणार, या सेशनला पूर्ण डिटेलमध्ये बघणार. सिंपल आहे बघा, पूर्ण ईझी आहे. सो या सेशनमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, की जसं आयडीला आपण डिफॉल्ट नंबर जो आहे आपला तो 1 हा आपण कसा चेंज करतो. म्हणजे इथे जर आपल्याला 100 करायचं असेल, 100 पासून स्टार्ट करायचं असेल आपलं स्टार्टिंग व्हॅल्यू, तर आपण हे कसं करतो हे आजच्या सेशनमध्ये बघून घेऊया. सो आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार, डिटेलमध्ये समजून घेणार आहे. सर्वात पहिले मी क्रिएट करतो बघा आपला टेबल आणि आपल्या टेबलचं नाव देतोय जसं बघा जयेश आपल्या टेबलचं नाव देतोय मी. एंटर करतोय. जसं पॅरेंथेसिस आणि नंतर जसं आय-डी नावाचा कॉलम, नंतर जसं इंट करतोय इथे आणि आपलं जसं काय करतोय प्रायमरी की इथे जसं याला असाइन करतोय. नंतर जसं आपण याला ऑटो इन्क्रिमेंट पण आपण इथे असाइन करणार. सो इन्क्रिमेंट पण असाइन केलंय. नंतर जसं आपण इथे जसं कॉमा देणार. एंटर करतोय. नंतर जसं आपला नेम आणि जसं इथे वारकॅर याला असाइन करतोय. वारकॅरमध्ये जसं इथे मी काय करतोय 40 किंवा 50 असाइन करतोय. नंतर कॉमा देतोय आणि नंतर जसं इथे आपला वेगळा कॉलम घेऊया इथे जसं फोन नंबर नावाचा कॉलम मी इथे घेतोय आणि त्याला जसं इथे आपण इंट म्हणून असाइन करणार आणि जसं इथे काय करतोय मी कॉमा वगैरे देत नाहीये. सेमीकोलन पण देत नाहीये. जसं डायरेक्ट पॅरेंथेसिस देतोय, सेमीकोलन देतोय, एक्झिक्यूट करतोय. सो आपला हा एक टेबल आहे बघा. सो फर्स्टली आपण या टेबलचं स्ट्रक्चर वगैरे बघून घेऊया. सो जयेश नावाचा आपल्याकडे टेबल आहे आणि सेमीकोलन देतोय, एक्झिक्यूट करतोय. सो आपल्याकडे स्ट्रक्चर आहे बघा असं. म्हणजे आय-डी नावाचा कॉलम याला आपण प्रायमरी की पण असाइन केलं आणि ऑटो इन्क्रिमेंट पण असाइन केलेला आहे. आजच्या सेशनचा हेतू हाच आहे, की आपल्याला जसं डिफॉल्ट नंबर जो 1 होता आपला ऑटो इन्क्रिमेंटचा आय-डी नावाच्या कॉलमचा तो आपल्याला 100 करायचा आहे किंवा आपल्याला 500 करायचा आहे. सो त्यासाठी आपण काय करणार, यामध्ये डेटा वगैरे पहिले इन्सर्ट करणार का? नाही. पहिले आपण तो नंबर चेंज करणार. त्यासाठी आपल्याकडे कमांड आहे बघा जसं अल्टर टेबल, नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे जयेश आणि ऑटो इन्क्रिमेंट इथे आपण जसं लिहिणार ऑटो इन्क्रिमेंट आणि नंतर आपण काय करणार, इज इक्वल टू करणार बघा जर 200 पासून स्टार्ट करायचं असेल तिथं व्हॅल्यू टाकायची किंवा 1000 पासून स्टार्ट करायचं असेल तसं आपण 1000 टाकणार. बट आपला स्टार्ट करायचं आहे बाय 100. सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय बघा इथे क्वेरी ओके आलेलं आहे. सो जर आपण आपल्या टेबलला आता बघितलं तर आपल्या टेबलमध्ये काहीच नसणार. सो सिलेक्ट स्टार करतोय, फ्रॉम जसं जयेश करतोय, सेमीकोलन देतोय, एक्झिक्यूट करतोय, तर आपल्या टेबलमध्ये सध्या काहीच नाहीये. सो आता वन बाय वन मी डेटा इन्सर्ट करून तुम्हाला दाखवतोय. तर मी काय करतोय, इन्सर्ट करतोय काही ना काही डेटा. सो इन्सर्ट इंटू कमांडचा मी इथे यूज करतोय. जयेश नावाचा हा ब्लॅक टेबल आहे. नंतर इथे कॉलम वगैरे असाइन करतोय जसं नेम, कॉमा जसं काय करतोय, फोन करतोय. आणि जर आपण इथे एंटर केलं तर बघूया काय होतंय. सो एंटर केलंय मी इथे आणि व्हॅल्यूज लिहितोय. व्हॅल्यूज आपण आपल्या हिशोबाने टाकूया. जसं स्टार्टिंगला मी काय करतोय इथे, जसं जयेश टाकतोय किंवा विजय टाकलं तरी चालतंय किंवा केशव आपण टाकूया. नंतर फ्रॉम करतोय मी इथे, जसं फ्रॉम नाही इथे आपला फोन नंबर टाकायचा जसं 9898 समथिंग आपण फोन टाकलाय. कॉमा देतोय. नंतर आपण जसं एक दुसरी व्हॅल्यू टाकूया इथे. जसं राम टाकतोय मी इथे आता. सो राम आपण एंटर करूया. आणि कॉमा करतोय तसा नंबर आपण लिहिणार जसं 8989 आणि जसं इथं आपण जसं सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय. आपल्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट झालेला आहे स्टुडंट्स. सो इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आपण जर आता केलं, तर आपल्या टेबलमध्ये जसं आय-डी नावाचा जो कॉलम आहे तो 100 पासून स्टार्ट झालेला आहे. तो असं जर तुम्हाला चेंज करायचं असेल, तर आपण अल्टर नावाच्या कमांडनीच चेंज करतो. काय लिहायचंय तुम्हाला जसं अल्टर, नंतर टेबल, नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा जसं जयेश. नंतर इथे आपण जसं लिहिणार ऑटो इन्क्रिमेंट आणि नंतर आपण जसं इज इक्वल टू करणार. किती करणार इज इक्वल टू? सो इज इक्वल टू करतोय मी इथे. जसं 1000 पण करू शकता किंवा 100 पण करू शकता. सो असं आपण काय करू शकतो, आपला आय-डी नावाचा जो कॉलम आहे जर तो डिफॉल्ट 1 असेल, तर आपण त्याला 100 पण सेट करू शकतो किंवा 200, 1000 जसं आपल्या या अल्टर टेबल नावाच्या कमांडनी. सो आजच्या सेशनमध्ये आपण हे शिकलेलो आहे.
सो आपलं स्टार्ट झालं बघा 100 पासनं आणि 100 नंतर सेकंड कॉलमसाठी आलेला आहे 101. तो भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये. संपवतोय सेशनला. भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.